तुम्हाला मस्तपैकी एक रेसिपी दाखवणार आहे, कारल्याची मस्तपैकी क्रिस्पी फ्राय काप करून. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. आज मी मस्त कारल्याचे तुम्हाला काप दाखवणार आहे. छान असे मस्तपैकी त्यातल्या मस्त मी बिया काढून घेतलेत. पाव किलो कारले घेतलेले छान आणि त्यातल्या बिया काढून असे मध्ये असे चांगले काप केलेले. आता हे चांगले आपल्याला उकळून द्यायचे एका पाण्यामध्ये. मी एका टोपामध्ये पाणी ठेवलेले. पाणी छान असं उकळते. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकून घेते. 2 चमचे मीठ टाकून घेतले की हे कारले आपले पाण्यात टाकून घ्यायचे. कारले आपल्याला चांगलेसे उकळून द्यायचे. मस्तपैकी त्याला उकळून झाल्याच्या नंतर मग आपण याचे मस्तपैकी मसाला लावून याचे आपण शालू फ्राय करून घ्यायचे. मस्तपैकी आपले कारले छान असे उकळलेत आणि मस्त आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा. जसं वापरून घ्यायचे होते आपल्या कारले आणि उकळीमध्ये मस्त आता आपल्याला थंडगार करून घ्यायचे. आता मी यासाठी मसाला बघा घेतलेला आहे. ह्यासाठी मी मसाला घेतलेला आहे हळद, मीठ, धनिया पावडर, जिरा पावडर, याचा मसाला घेतलेला आहे. मी लॉलीपॉपचा मसाला घेतलेला आहे. लाल तिखट मसाला आणि याच्यामध्ये लसूण मसाला पण आहे. अद्रक लसणाची पेस्ट आहे. याच्यामध्ये अर्धी वाटी मी बेसन घेतलेले आहे. तर सर्वात पहिले आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पाणी चांगलं गाळून घ्यायचं आणि चांगलं परत आपल्याला स्वच्छ पाणी परत छान असे धुवून घ्यायचं. मीठ सगळं आपल्याला काढून मस्त मी कारले पण छान स्वच्छ धुवून घेतले का वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता याचा मसाला आपण सगळं एक करून घेऊया. अद्रक लसूण आहे हा सगळा पहिला आपल्याला पूर्ण याच्यामध्ये एक करून घ्यायचा आहे. मीठ, जिरा पावडर, हळद, एक एक कारलं घेऊन आपल्याला मस्त सगळ्यात आपल्याला मसाला सगळा कारल्याला लावून घ्यायचा. आता आपल्याला मसाला छान लावून झालेला आहे. एका साईडला आता आपण ठेवू. आता या पिठाचं आपण ह्याच्यामध्ये वाटीत टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला असं बेटर करून घ्यायचं मस्त. ते मी असं एक पॅन ठेवलेलं. पॅनमध्ये तेल टाकून घेतलेले. थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. या साईडला बेसनचं छान आपलं गोट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक एक कारलं असं टाकून शालू फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा मी अशा प्रकारे सगळे मस्त टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक एक असं पलटी करून घ्यायचं आहे. हे बारीक गॅसवरती आपल्याला एक साईड चांगलं शेकून घ्यायचे. मस्त झाली क्रिस्पी एक साईड. तर एक साईड आपल्याला मस्तपैकी शेकून घ्यायची. बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपले कारल्याचे काप छान झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तसं न तेल वापरता आपलं मस्तपैकी शालू फ्राय मस्त क्रिस्पी कारल्याचे काप झालेले आहेत. एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. मस्तपैकी
छान अशी एक मस्त रेसिपी झालेली कारल्याची न कडू लागणारं कारलं मी मस्तपैकी काप असे करून घेतले. साधी सोपी रेसिपी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.